नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अरुंधती आप्पा कोर्टात जायला निघालेले असतात. त्यावेळी आप्पा कांचनला म्हणतात, तुला आमच्याबरोबर कोर्टात यायचं होतं ना. तुझा लाडका लेक काय मुक्ताफळं उधळतोय हे तुला बघायचं होतं ना. चल मग. तर कांचनसुद्धा आप्पाबरोबर जाते. तर ईशा म्हणते, काय हे आजी आप्पा परत इथे राहायला आले. आजी आता माझ्यावर सतत वॉच ठेवून असणार, कुठे जायची सोय नाही. तर संजना थोडंसं चिडूनच तिला म्हणते, तुला सतत स्वतःचीच काळजी असते का गं. तर ईशा म्हणते, तू ना आईचा राग माझ्यावर काढू नकोस. अनिरुद्ध संजनाला शांत राहायला सांगतो आणि तिला म्हणतो, आपल्याला कोर्टात जायचं आहे ना. अभिसुद्धा म्हणतो, बाबा आई ज्या कॉन्फिडन्सने बोलत होती ना, मला तर असं वाटतं की तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन सुरू आहे. ती केस जिंकणार बहुतेक आणि आपल्याला घराबाहेर काढणार. तर संजना म्हणते, शटअप, जरा गप्प बसता का तुम्ही दोघं. सतत काय निगेटिव्ह बोलता रे. कधीतरी चांगलं बोला, कधीतरी पॉझिटिव्ह बोला. तर अभि म्हणतो, संजना तू इतक्या लाईटली घेऊ नकोस हे. काल मी माझ्या एका लॉयर मित्राशी कन्सल्ट केलं. तो म्हणाला खोट्या सह्या केल्याप्रकरणी जेल होऊ शकते. अभि खूप घाबरलेला असतो. तो अनिरुद्धला म्हणतो, बाबा मला माझं लायसन्स आत्ताच परत मिळालंय. आत्ता कुठे माझं सगळं हळूहळू सुरळीत होतंय. मला जेलमध्ये नाही जायचंय. आणि हे जे सगळं काही झालंय ना, त्याच्याशी माझा काहीच संबंध नाहीये. हे तुम्ही दोघांनी मिळून केलंय ना. तर संजना तर टाळ्याच वाजवते आणि म्हणते, वा अभि वा, मान अडकते म्हटल्यानंतर हे सगळं आम्ही केलंय आणि मलाही मिळतंय म्हटल्यानंतर ती ओरपायला तू आणि ईशा. आणि संजना अनिरुद्धला म्हणते, ही तुझी मुलं आणि तू यांच्यासाठी माझ्याशी भांडत होतास. तर अनिरुद्ध त्या सगळ्यांना म्हणतो, आता तुम्ही वेगळं काहीतरी काढून वाद घालू नका. आणि तो संजनाला विचारतो, तू नक्की आई आप्पांना काही केलं नाहीयेस ना. मी सकाळपासनं तुला हेच विचारतोय. तर संजना म्हणते, आणि सकाळपासनं मी तुला एकच उत्तर देतीये, मी काहीही केलेलं नाहीये. प्रत्येक गोष्टीत माझ्यावर ब्लेम करत जाऊ नकोस प्लीज, माझा काही संबंध नाहीये. तर अनिरुद्ध म्हणत असतो, शक्यच नाहीये, नाहीतर अरुंधती इतकं अग्रेसिव्हली का बोलत होती. आजच ती आई आप्पांना इथे का घेऊन आली. तुम्ही काहीही केलं तरी आम्ही घाबरणार नाही असं का म्हणाली. तर संजना म्हणते, मला काय माहीत. तू जाऊन विचार ना तिला. आता तिच्या डोक्यात काय चालू असतं हे मला कसं कळणार. एनिवेज देशमाने आपली वाट बघत असतील, आपल्याला कोर्टात जायला उशीर होतोय, निघूया का. त्यावेळी अनिरुद्ध आणि संजनासुद्धा जायला निघतात. इकडे कोर्टामध्ये कांचनला कसं तरीच होत असतं. तर यश म्हणतो, हो मला माहिती आहे, तू पहिल्यांदाच आलीस ना कोर्टात, म्हणून घाबरली असशील, म्हणूनच मी आलो. कांचन म्हणते, अरे सवय नसते रे आपल्याला, मी पहिल्यांदाच आले कोर्टात. आपल्याला वाटलं होतं का आपल्यावर अशी वेळ येईल म्हणून, पण शेवटी माझ्या मुलाने आणि सुनेने आपल्याला ही पायरी चढायला लावलीच. कधी नव्हे तो कोर्टसुद्धा बघितला. तर नितीन म्हणतो, इट्स ओके कांचनताई, तुम्ही आज पहिल्यांदा कोर्टात आलाय ना म्हणून तुम्हाला असं वाटतंय. तर कांचन म्हणते, मला सांगा हे असं किती दिवस चालणार. तर नितीन म्हणतो, ते कोणीच सांगू शकत नाही. तर कांचन म्हणते, म्हणजे आम्ही मरेपर्यंत तरी निकाल लागणार की नाही. तर यश म्हणतो, आजी जज काही आपल्याला व्यवस्थित ओळखतात का, त्यांना बघायला नको का गुन्हा कोणी केलाय ते. उगाच चांगल्या माणसांना शिक्षा व्हायला नको. तर नितीन म्हणतो, जोपर्यंत जज साहेबांचं समाधान होत नाही आणि ते योग्य निर्णयापर्यंत पोचत नाही तोपर्यंत असंच चालू राहणार. तर कांचन म्हणते, म्हणजे थोडक्यात काय, आयुष्यभर टांगती तलवार डोक्यावर राहणार, बरोबर ना. तर यश म्हणतो, आजी असं काहीही नाहीये. आपल्याकडे जोपर्यंत स्टे ऑर्डर आहे तोपर्यंत संजना आणि बाबा यांना घर पाडता येणार नाही. आणि हे आपल्यासाठी चांगलेच आहे ना. आपल्याला हेच तर हवंय. आपल्याला आपलं घर काहीही करून वाचवायचंय. आणि हे बघ, कदाचित ते खूप वर्ष सुरू राहिलं ना तर बाबा आणि संजना कंटाळून या घराचा नादच सोडतील. तर कांचन म्हणते, हो रे बाबा, तसं झालं तर देवच पावला. तर यश म्हणतो, कुठल्याही गोष्टीची पॉझिटिव्ह साईड बघायची आजी. तर नितीन म्हणतो, हो, आणि आता मावशीसुद्धा आहे आपल्याबरोबर, त्यामुळे कोर्टात आपली बाजू बरोबर सिद्ध करेल ती. तर कांचन म्हणते, मला सांगा, आपण जिंकलो आणि अनिरुद्ध हारला तर त्याला काय शिक्षा होईल. यश म्हणतो, मला नक्की माहिती नाही, पण मी असं ऐकलंय की बाबांनी आप्पांना फसवून त्यांच्या खोट्या सह्या घेतल्या. हे जर कोर्टात सिद्ध झालं तर बाबा आणि संजनाला जेलमध्ये जावं लागू शकतं. हे ऐकून कांचनला तर खूपच वाईट वाटतं आणि ती म्हणते, काय, अनिरुद्धला तुरुंगात जावं लागेल. अरे पण किती दिवसांसाठी. तर यश म्हणतो, दिवसांसाठी नाही, कदाचित काही वर्षांसाठी. तर कांचन म्हणते, नाही, अनिरुद्ध तुरुंगात जाता कामा नये. दुसरी काही शिक्षा देता येणार नाही का त्याला. यश म्हणतो, आजी आपल्याला कसं सांगता येईल. कायद्यात जी शिक्षा आहे ती त्यांना होणारच. बरं ऐक, आता जज आले की अजिबात मोठ्याने बोलू नकोस, नाहीतर आपल्याला सगळ्यांना बाहेर काढतील. आई कुठे आहे ते बघून येतो. यश आणि नितीन अरुंधतीला पाहण्यासाठी बाहेर जातात. तर कांचन आप्पांना म्हणते, मला ना हे सगळं ऐकून धडकीच भरली आहे. तर आप्पा म्हणतात, हो, मगापासून तुझी बडबड ऐकतोय मी, जरा शांत बसशील का, तुलाच कोर्टात यायचं होतं ना. तर कांचन म्हणते, हो, पण मला काय माहिती इथे असं वातावरण असेल.
आणि यश काय म्हणाला ते ऐकलत ना? तर आप्पा म्हणतात हो सगळं ऐकलं मी. अनिरुद्धने जर चूक केली असेल तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. समजतंय का? आणि हे बघ कांचन, तुला जर इकडे बसवणार नसेल ना तर तू आत्ताच घरी जा. नंतर तुला जाता येणार नाही. जज साहेब येण्याच्या आत काय तो निर्णय घे. तर कांचन म्हणते नाही, थांबते मी. आणि ती हात जोडतच देवाकडे प्रार्थना करत असते, माझ्या अनिरुद्धला शिक्षा होऊ देऊ नकोस. त्याला तुरुंगात टाकू नकोस. तर आप्पा म्हणतात म्हणजे समृद्धी गेलं तरी तुला चालणार आहे? तर कांचन म्हणते हो असं कुठं म्हणाले मी. मला समृद्धी जायला नकोय आणि अनिरुद्धला सुद्धा शिक्षा व्हायला नकोय. काही मधला मार्ग नसेल का? तर आप्पा म्हणतात आता हा एकमेव मार्ग शिल्लक आहे. तुझ्या मुलाने सगळे रस्ते बंद केलेत. आता जरा शांत बसून राहा, जज साहेब येण्याची वेळ झाली आहे. इकडे घरी समृद्धीमध्ये अभि जॉबसाठी ट्राय करत असतो. त्यावेळी अनघासुद्धा घरीच असते. अभि फोनवर म्हणत असतो जॉब इंडियाच्या बाहेर असेल तरीही मला चालेल. तर अनघा अभिला म्हणते पळून जाण्याचा विचार आहे वाटतं. अभि म्हणतो मी का पळून जाईन, मी काय केलंय? अनघा म्हणते काही केलेलं नाहीयेस ना, मग तुला घाम का फुटलाय? अभि तू कितीही पळून जाण्याचा प्रयत्न केलास ना, अगदी दुसऱ्या देशात गेलास ना तरी तुला पोलीस पकडून आणतील आणि जेलमध्ये टाकतील. फार मोठा गुन्हा आहे हा. अभि म्हणतो सारखं सारखं तेच तेच काय सांगतेस? मी काही केलेलं नाहीये. अनघा म्हणते अभि मी काउन्सिलिंग करते, बरीच वर्ष झालं करते, त्यामुळे थोडाफार कायदा मला सुद्धा माहिती आहे. जर तू एखाद्या माणसाला चुकीचं काम करण्यासाठी प्रवृत्त केलं असशील तर प्रवृत्त करणाऱ्या माणसाला सुद्धा अटक होऊ शकते. अभि हे बघ आधीच तुझ्यावर पोलीस रेकॉर्ड्स आहेत. तुझं लायसन्स जप्त झालं होतं, त्यामुळे तुला गिल्टी ठरवणं सहज शक्य आहे. आणि सुलेखाताई हे करूच शकतात. म्हणजे तुझ्या माहितीसाठी सांगते, सुलेखाताई आजपर्यंत एकही केस हरलेल्या नाहीयेत. रेकॉर्ड आहे त्यांचं. तुला शिक्षा नक्की होईल. आणि तुला जर शिक्षा झाली तर कोणीच तुला वाचवू शकणार नाही. म्हणजे कोणाची इच्छा असली तरीही ते तुला वाचवू शकणार नाहीत. तर अभि म्हणतो मग आता काय करायचं? तो जाम घाबरलेला असतो. तर अनघा म्हणते खरं तर एक पर्याय आहे. तू जर कोर्टात साक्ष दिलीस की आप्पांना फसवून त्यांच्या सह्या घेतल्यात तर तुला कमी शिक्षा होऊ शकते किंवा कदाचित तुला शिक्षाच होणार नाही. आपण तसं सुलेखाताईंशी बोलूया ना, त्या तुला नक्की यातून बाहेर काढतील. नक्की काहीतरी मार्ग काढतील. मी बोलते सुलेखाताईंशी. तर अभि म्हणतो पण मी कोर्टात साक्ष द्यायची म्हणजे माझ्याच बाबांना फसवायचं? तर अनघा म्हणते मग त्यांनी तरी काय वेगळं केलंय? त्यांनी सुद्धा त्यांच्या वडिलांना फसवलंच ना, आणि तू तर सत्याची बाजू घेतोयस. याला फसवणं नाही म्हणत, चूक सुधारणं म्हणतात. संजनाताई आणि बाबांनी जर त्यांची चूक सुधारली असती ना तर त्यांच्यावर ही वेळच आली नसती. तर अभि म्हणतो नाही अनघा, आता मी त्यांना दगा देऊ शकत नाही. मी त्यांना पळपुटा वाटेल. अनघा म्हणते त्याने काय फरक पडतो अभि? अशी खोटारडी माणसं आपल्याबद्दल काय विचार करतात याचा विचार करण्याची काय गरज आहे? तू त्यांना साथ देऊन तुझं आयुष्य प्रॉब्लेमॅटिक करू नकोस. तू तुझ्या आयुष्यात कॉम्प्लिकेशन्स का वाढवतोयस? बरं ठीक आहे, निदान तू विचार तरी कर. तर अभि म्हणतो अगं कसं शक्य आहे? इतके दिवस मी बाबांच्या बरोबर होतो. ते सुद्धा प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभे राहिलेत. आता मी माझ्या बाबांनाच फसवू? समजा मी कोर्टात साक्ष दिलीच नाही तर? सुलेखाताई हे कसं प्रूव्ह करतील? त्यांच्याकडे काय पुरावे आहेत? आपण जर तरचा विचार करतोय ना, समजा असं झालंच नाही तर? तर अनघा म्हणते तू चुकीचा विचार करतोयस अभि. जर तरचा प्रश्नच नाहीये, हे होणारच आहे. ताई आणि सुलेखाताई हे कोर्टात सिद्ध करणारच आहेत की आप्पांची फसवणूक झाली आहे. आणि अभि तुला कमीत कमी 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. आणि अभि तू जर 7 वर्ष तुरुंगात असशील तर विचार कर जानकी तेव्हा केवढी मोठी झालेली असेल. आणि मी तिला भेटायला तुला तुरुंगात घेऊन यायचंय? आणि तिला काय सांगू तिचा बाबा गुन्हेगार आहे, त्याने त्याच्याच आजोबांना फसवलंय? तर अभि म्हणतो तू हे असं काही सांगणार नाहीयेस. मुळात मी तुरुंगात जाणारच नाहीये. मी जानकीच्या जवळच राहणार आहे. मी तिला सोडून कुठेही जाणार नाहीये. हे सगळं मी तिच्यासाठीच तर करतोय ना. तर अनघा म्हणत असते पण तिला हे नकोच आहे. तिला तिचा डॉक्टर बाबा हवाय, गुन्हेगार बाबा नकोय. विचार कर, तू तुरुंगात गेलास तर तिचं आयुष्य कसं असेल? तिच्या शाळेतली मुलं तिला चिडवतील. त्यांचे पालक आपल्या जानकीला त्यांच्या मुलांपासून लांब ठेवतील. अभि म्हणतो नाही नाही, जानकीच्या बाबतीत असं काही होता कामा नये. मला तिला सुखात ठेवायचंय, बाकी मला काही नकोय. अनघा म्हणते जर तुला हे व्हायला नकोय ना तर अभि तू प्रायश्चित्त घे. साक्ष द्यायला तयार हो. सगळ्याचा विचार कर. स्वतःसाठी नाही, जानकीसाठी हे कर. तिच्यासमोर तुझी इमेज गुन्हेगार म्हणून व्हायला हवी आहे का तुला? तूच ठरव. तुला जर स्वतःला वाचवायचं असेल तर तुला कोर्टात साक्षही द्यावीच लागेल. इकडे कोर्टात देशमाने अरुंधतीला बोलावतात. तर संजना मनात विचार करते स्वतःला तू खूप शहाणी समजतेस ना, आता बघ मज्जा. तर देशमाने म्हणतो अरुंधती देशमुख. सॉरी, नेमकं काय संबोधायचं तुम्हाला, केळकर की देशमुख? म्हणजे मी कन्फ्यूज आहे म्हणून विचारलं.
तर अरुंधती सांगते, अरुंधती आशुतोष केळकर हे माझं पूर्ण नाव आहे, आता लक्षात ठेवा. तर देशमाने म्हणतो, श्रीमती अरुंधती आशुतोष केळकर, बरोबर ना? अरुंधती मॅडम, मला तुम्हाला तुमच्या पास्टमध्ये घेऊन जावं लागेल. म्हणजे जेव्हा तुम्ही अरुंधती अनिरुद्ध देशमुख होतात तेव्हा. त्या काळात आशुतोष केळकरांशी लग्न होण्याअगोदर तुम्ही माझ्या आशिलांच्या पत्नी होतात, बरोबर? तर अरुंधती म्हणते, हो होते. तर देशमाने विचारतात, किती वर्षांचा संसार होता तुमचा? अरुंधती सांगते, 26 वर्ष. देशमाने म्हणतो, 26 वर्ष? बापरे, एवढी वर्ष तुम्ही अनिरुद्ध देशमुखांबरोबर काढली, म्हणजे तुमचा संसार सुखाचाच असणार नाही का? तेवढ्यातच सुलेखाताई उठतात आणि म्हणतात, ऑब्जेक्शन युअर ऑनर, हा प्रश्न इरिलेव्हंट आहे. अरुंधती केळकर यांच्या या केसशी पास्टचा काय संबंध आहे? तर देशमाने म्हणतो, जज साहेब, रिलेव्हंट असल्याशिवाय मी काहीच बोलत नाही. प्लीज मला अरुंधती केळकर यांना प्रश्न विचारण्याची परवानगी द्या. जज परवानगी देतात तर सुलेखाताई शांतपणे खाली बसतात. तर देशमाने अरुंधतीला विचारतो, तुमचा संसार सुखाचा होता की नाही? तर अरुंधती म्हणते, हो, म्हणजे काही वर्ष तरी सुखाचा होता असं म्हणावं लागेल. जोपर्यंत मला अनिरुद्ध संजनाच्या नात्याबद्दल काही माहिती नव्हतं तोपर्यंत तरी सगळं बरोबर चाललं होतं. तर देशमाने म्हणतो, बरं नाही हो, चांगलंच चाललं होतं. तुम्हाला 3 मुलं आहेत. तुम्हाला जेव्हा तुमच्या मिस्टरांच्या नात्याबद्दल कळलं तेव्हा तुमची मुलं फार मोठी होती. तुमच्या लग्नाला बरीच वर्ष लोटली होती नाही का? तर अरुंधती म्हणते, हो, मुलं कळत्या वयाची होती. तर देशमाने म्हणतो, म्हणजे बरीच वर्ष तुमचा संसार सुखाचा चालला होता. मग अचानक एक दिवस तुम्हाला अनिरुद्ध आणि संजना यांच्या नात्याबद्दल कळलं आणि मग तुम्ही काहीही विचार न करता त्यांना सोडून निघून गेलात, बरोबर? तर अरुंधती म्हणते, नाही, मी पूर्ण विचार करून निर्णय घेतला होता. नंतर आम्ही घटस्फोटच घेतला. देशमाने विचारतो, मग त्यानंतर काय झालं? अरुंधती सांगते, अनिरुद्धने संजनाशी लग्न केलं. तर देशमाने म्हणतो, जज साहेब, म्हणजे माझ्या आशिलाने संजना मॅडमला दिलेलं वचन पाळलेलं आहे. म्हणजे तुम्ही जे त्यांच्यावर फसवणुकीचे आरोप करत होतात ते सगळे फसवे होते. तर अरुंधती म्हणते, पण अनिरुद्ध देशमुखांनी आप्पांना फसवलं असा आमचा आरोप आहे. त्यांच्या दुसऱ्या लग्नाचा इथे काय संबंध? देशमाने म्हणतो, असं कसं म्हणता मॅडम? अहो, यावरून माणसाची वृत्ती कळते. 3 मुलं, 26 वर्षाचा संसार, इतकं असून सुद्धा अनिरुद्धने संजना मॅडमला दिलेलं वचन पाळलं. याचा अर्थ काय? म्हणजे त्यांना कोणालाही फसवायचं नव्हतं. तर अरुंधती म्हणते, हे उलट सुद्धा म्हणता येईल ना? 3 मुलं आणि 26 वर्षाचा संसार असताना सुद्धा त्यांनी मला फसवलं. संजनाच्या आणि त्यांच्या नात्याबद्दल मला काहीही माहिती नव्हतं. ते आमच्या घरी यायची, पण ऑफिसमधली एक सहकारी म्हणून. ही माझी फसवणूक नाहीये का? तर देशमाने म्हणतो, हो अरुंधती मॅडम, टाळी एका हाताने वाजत नाही. 26 वर्षाचा संसार असून देखील अनिरुद्ध देशमुखांनी एवढं मोठं पाऊल उचललं. कारण असं आहे की त्यांना घरातून त्रास होत होता. तुम्ही त्यांचा मानसिक छळ करत होतात. अरुंधती म्हणते, मी मानसिक छळ करत होते? तर देशमाने म्हणतो, हो, तुम्ही त्यांना सतत त्यांच्या आईवडिलांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होतात. त्यांच्याविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत होतात तुम्ही. अरुंधती म्हणते, मी असं का करेल? तर देशमाने म्हणतो, मे बी प्रॉपर्टीसाठी. कारण तुम्हाला माहिती होतं, जर अनिरुद्ध संजनाबरोबर निघून गेले तर तुमच्या हाती काहीच लागणार नाही. जोपर्यंत तुम्ही त्यांच्याबरोबर होता तोपर्यंत तुम्ही त्यांच्या पैशांवर मजा मारली आणि आता ते आपल्याला सोडून जाणार या भीतीने तुम्ही त्यांच्या आईवडिलांना जवळ केलंत. म्हणजे त्यांची सगळी प्रॉपर्टी ते त्यांच्या मुलाला न देता तुम्हाला देतील. तुम्ही अनिरुद्ध देशमुखांची इमेज त्यांच्या आईवडिलांसमोर, जगासमोर खराब करण्याचा प्रयत्न सुद्धा करत होतात. अरुंधती म्हणते, हो, पण 26 वर्ष संसार केल्यानंतर मी हे का करेल? देशमाने म्हणतो, कारण तुम्हाला अनिरुद्ध कोणत्याही क्षणी सोडून जातील याचा अंदाज आला होता आणि ते तुमच्याबरोबर खुश नाहीत हे तुम्हाला कळालं होतं. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, देशमाने अरुंधतीला म्हणत असतो, एवढे सगळं होऊन सुद्धा तुम्ही त्या घरामध्ये का राहत होता? तर अरुंधती म्हणते, मी तिथे राहत होते कारण माझ्या सासू सासऱ्यांना माझी गरज होती. देशमाने म्हणतो, जज साहेब, अरुंधती केळकर यांनी पैशांसाठी असेच खूप खेळ केलेत. आणि तो अरुंधतीला म्हणतो, तुम्ही आशुतोष केळकरांसोबत सुद्धा प्रॉपर्टीसाठीच लग्न केलं. अरुंधती म्हणते, आम्ही दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. देशमाने म्हणतो, मग आशुतोष केळकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईने म्हणजेच तुमच्या सासूने तुम्हाला घराच्या बाहेर का हाकलून दिलं? हे सगळं ऐकून तर अरुंधतीला खूप मोठा धक्काच बसतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.